हॅलो, नमस्कार. आज आपण पाहणार आहोत कमी साहित्यामध्ये, घरगुती साहित्यामध्ये झटपट होणारा 15 ते 20 मिनटात होणारा मसाले भात. त्याच्यासाठी त्याला साहित्य दाखवते मी तुम्हाला. कांदा, कढीपत्ता, टोमॅटो, बीन्स, बटाटा आणि आपली तोंडली. तुमच्याकडे वाटाणा असेल तर वाटाणा पण घेऊ शकता तुम्ही. परत इथे मी लसूण आणि अद्रकची पेस्ट घेतलेली आहे. शेंगदाणे आणि खडे मसाले घेतलेले आहेत. दालचिनी, तमालपत्र, लवंग आणि मिरी. इथे तांदूळ घेतलेले आहे मी 1 वाटी. आणि आपलं मिरची पावडर, हळद पावडर, जिरे, मोहरी आणि गरम मसाला, धना पावडर आणि गोडा मसाला. इथे मी कढईमध्ये मोहरी, जिरं टाकून घेतलेलं आहे. आपले खडे मसाले टाकलेले आहेत. कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. परत कांदा पण टाकून घेतलेला आहे. आता शेंगदाणे पण टाकायचे आपल्याला त्याच्यामध्ये. अद्रक लसूणचा पेस्ट पण टाकायचं आहे. आणि याच्यामध्ये महत्त्वाची टिप्स ही आहे की कांदा आपल्याला मीडियम परतायचा आहे, जास्त लाल नाही होऊ द्यायचं आहे, जेणेकरून आपल्या भाताची चव अप्रतिम लागेल. नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने. आता हे कांदा परतून झाला की आपण याच्यामध्ये आपला टमाटर आणि भाज्या ॲड करणार आहोत. तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आता आपण याच्यामध्ये तोंडली आणि बीन्स टाकून घेणार आहोत. त्याला पण आपल्याला परतून घ्यायचे 1 मिनिटासाठी. तुम्ही कशा पद्धतीने बनवता मसाला भात हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या भाज्या परतून झालेल्या आहेत. आता आपण याच्यामध्ये मिरची पावडर अर्धा चम्मच टाकलेली आहे मी. हळद पावडर टाकायची आपल्याला थोडीशी. थोडा धना पावडर टाकायचं आहे अर्धा चम्मच. आणि आपला गोडा मसाला टाकायचा आहे. आता ह्याला मिक्स करून घेऊया आपण. आणि आपला धुतलेला तांदूळ टाकून घेतला आहे आपण याच्यामध्ये. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला परत. आणि गरम पाणी ठेवले मी साईडला. 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे मी, तर 2 वाट्या पाणी टाकते. तुम्ही जर कुकरला लावत असाल तर 1.25-2 वाट्या पाणी टाकलं तरी चालेल. इथे गरम पाणी टाकलेलं आहे मी 2 वाट्या. आणि हो, आपला मसाले भात तयार झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये लिंबू पण पिळू शकता फ्लेवरसाठी. अतिशय चवदार लागतो. अशा पद्धतीने आपला मसाले भात तयार झालेला आहे. याच्यावरती मी कोथिंबीर आणि खोबरं किसलेलं टाकून घेतलेलं आहे. कसा झाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याच्यावर तूप पण टाकून घ्यायचे आपल्याला.